मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या या उद्घाटन प्रसंगी या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री खेळाडूचे आशास्थान आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राचे राज्यमंत्री आशिष जयस्वालजी, वर्धेचे पालकमंत्री आमचे सहकारी पंकजी भोयर साहेब, भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संजय कुमार सिंगजी, या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र कृपाल तुमानेजी, योगेश दोडकेजी, संदीप आप्पा, उपस्थित सर्व देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले 27 राज्यातून आलेले सर्व खेळाडू बंधू आणि भगिनींनो, संदीपजींनी या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये ज्या काही आमच्या समस्या आहेत त्या समस्या मांडल्या। ही गोष्ट खरी आहे साहेब, आपण पुण्याला ज्यावेळेस महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचं पहिलं अधिवेशन आम्ही घेतलं आणि पहिल्या अधिवेशनामध्ये आपण आल्यानंतर 2023 ते 2024 तेव्हापासून तर आजपर्यंत आम्ही 2 नॅशनल या ठिकाणी घेतल्या। एक पुण्याला नॅशनल घेतली, दुसरी नागपूरला घेतली, पण मात्र मागच्या परिषदेनं 20 वर्षात कधी नॅशनल घेतली नाही। पण संदीप बाप्पा असो, योगेश असो, यांच्या अथक परिश्रमानं आम्ही या स्पर्धेला सातत्याने घेण्याचा प्रयत्न करतो। विशेष म्हणजे साहेब, पहिल्यांदा आम्ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं जे पैलवान आमचे जाते त्या पैलवानाला रोख 9 लाख रुपये आम्ही या ठिकाणी दिले आहे। पहिलेच अशी परिस्थिती साहेब, मी जवळजवळ 25 वर्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघामध्ये खेळलो, त्यावेळेस परिषद होती, परंतु जरा आम्हाला रिझर्वेशन मिळत नव्हतं, कधी टॉयलेटमध्ये बसून जायचं, कधी खायला भेटत नाही अशी परिस्थिती होती। आपल्याला सुद्धा माहित आहे की महाराष्ट्र केसरी झालेला म्हणजे बक्षीस सुद्धा देण्याची व्यवस्था या लोकांजवळ नव्हती। पण आमचे मोहोळ साहेब यांनी, मुरली अण्णा मोहोळ यांनी समोर घेतली आणि खरं तर या कुस्तीला सुरुवात झाली आणि आज अशी परिस्थिती आहे की आम्ही नॅशनली घेऊ शकतो। येणाऱ्या काळात आम्ही 2026 मध्ये आमचे पालकमंत्री या ठिकाणी आहे, सिनियर नॅशनल आम्ही वर्धेला घेण्याचं ठरवलं। संजय सिंग या ठिकाणी बसले आहे, त्यांनी सुद्धा आम्हाला मान्यता दिली आहे, कारण जोपर्यंत या देशाचा खेळाडू आमच्या भागात खेळणार नाही तोपर्यंत या खेळाडू तयार होणार नाही। आज विदर्भाचा खेळाडू ज्या प्रमाणात समोर जायला पाहिजे त्या प्रमाणात गेले नाही। संजय तिरथकारनं आता 4 लोक इंटरनॅशनल मध्ये खेळले, परंतु ज्या पश्चिम महाराष्ट्र आपण पाहिला त्या ठिकाणचा पैलवान हा जागतिक स्पर्धा असो, राष्ट्रकुल असो, ऑलिम्पिक असो, आशियाड असो, यामध्ये जात असतात। पहिलेच अशी परिस्थिती होती आमचे की हरियाणा आणि महाराष्ट्र याच्यामध्ये स्पर्धा व्हायच्या, पण मी ब्रुजभूषण सिंगचा मनापासून आभार मानतो का त्यावेळेस हरियाणाचे पैलवान हे सर्व राज्यातून खेळायचे आणि त्या फक्त हरियाणाचाच वाहवा चालायचा, पण त्या ठिकाणी त्यांनी विरोध केला का ज्या राज्याचा खेळाडू आहे त्याच राज्यातून खेळला पाहिजे। त्यांना विरोध सुद्धा झाला, त्यांना भोगावं लागलं, परंतु सच्चा माणूस हा कुस्तीसाठी लढला। बंधूंनो, या ठिकाणी पहिल्यांदा संदीपजी आपलं मनापासून आभार मानतो की राष्ट्रीय स्पर्धा ज्यावेळेस होते त्यावेळेस कधी रोख बक्षीस देत नाही, परंतु आपण या ठिकाणी पैलवानाला रोख बक्षीस दिलं। जवळजवळ 10 लाखाचं रोख बक्षीस आपण आपल्या माध्यमातून या ठिकाणी दिलं। ह्या कुस्तीगीर संघाच्या इतिहासात आजपर्यंत झालेल्या पहिला असं आम्ही पाहून राहिलो की रोख बक्षीस या ठिकाणी आपल्या माध्यमातून देण्यात आलं। या ठिकाणी
अनेक प्रश्न साहेब, मी दोन प्रश्न आपल्या समोर मांडतो. नगर आखाडा संघटन समिती या ठिकाणी आहे. ज्या नगर आखाडा संघटन मध्ये माझी कुस्तीची सुरुवात झाली, जवळजवळ 500च्या वर कुस्त्या त्या ठिकाणी खेळलो. आम्हाला अपेक्षा होती की येणाऱ्या काळात या विदर्भाचा चांगला पैलवान तयार होईल, परंतु त्या ठिकाणी मात्र नगर आखाडा संघटन समिती कुस्त्या तर बंद झाल्या, परंतु त्या ठिकाणी लग्न सराई चालू झाली परिस्थिती आहे. संदीपजी, मी आपल्याला विनंती करतो की आपण येणाऱ्या काळात हा प्रश्न आपण हाऊसमध्ये मांडा की संघटन आखाडा हा पैलवानासाठी आहे, तो पैलवानासाठी दिला पाहिजे. हा प्रश्न आपण हाऊसमध्ये मांडा, आम्हाला तो मिळवून द्या. कारण त्या ठिकाणी आता लग्न सराई चालू झाली. लग्नाची एक गोष्ट, ज्या ठिकाणी मी जवळजवळ 10 वर्ष कुस्ती खेळलो, आज माझं नाट त्या ठिकाणी जुळून आहे. या ठिकाणी सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. कारण ज्या ज्या वेळेस येणाऱ्या काळात ज्या वेळेस उत्तरेकडून या ठिकाणी या महाराष्ट्रावर चाल व्हायची, त्यावेळेस याच कुस्तीगिरांना महाराष्ट्राची शान राखली. औरंगजेबानं ज्यावेळेस महाराष्ट्रावर चाल केली, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना त्याला रोखण्याचं काम केलं. सतपाल असो किंवा सादिक पंजाबी असो, ज्यावेळेस या महाराष्ट्रावर चाल केली, हर पैलवानाला त्यांनी चीत मारलं. त्यावेळेस आमचा हरिश्चंद्र बिराजदार असो की मारुती माने असो, त्याने चीत मारण्याचं काम केलं. साहेब, आम्हाला राजाश्रय तुमच्यामुळे मिळालं. पहिले महाराष्ट्राचं क्रीडा धोरण आणि पंजाब हरियाणाचा क्रीडा धोरण जमीन आसमानचा फरक होता. पण 2014 मध्ये आपण ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस नरसिंह यादव असो, विजय चौधरी असो, आवाडे असो, याला आपण डीवायएसपी बनवलं. ह्या इतिहासात पहिल्यांदा आम्हाला पाहायला मिळालं, ज्याचं आम्ही कित्येक वर्षापासून वाट पाहत होतो. संदीपजींनी सांगितलं या ठिकाणी स्टेडियम पाहिजे. ही गोष्ट खरी आहे साहेब. तुम्ही एकदा देवीच्या स्टेडियम मध्ये आला तर फार सुंदर स्टेडियम बनवलं, पंकजला माहित आहे. जवळजवळ 100 पोरं त्या ठिकाणी सराव करतात, पण हॉस्टेल नसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी स्पर्धा घेऊ शकत नाही. पण येणाऱ्या काळात आम्ही लवकरच तुम्हाला त्या ठिकाणी बोलवलं. 10,000 लोक बसन एवढं व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केला. हे तुमच्यामुळे झालं. 2015ला आपण निधी दिला, 12 कोटीचा निधी दिला. मी चांगलं स्टेडियम तयार केलं. अनेकांना आता कबड्डीच्या स्पर्धा सुद्धा त्या ठिकाणी झाल्या, राष्ट्रीय स्पर्धा पंकजनी घेतल्या होत्या. आणि आपल्यामुळं आमच्या खेळाला आता चांगले दिवस आले आहे. या महाराष्ट्राचा खेळाडू उद्याचा ऑलिम्पिक मध्ये जाणार आहे. त्या ठिकाणी छोट्या मुला 15 वर्षाच्या आत खेळाडूचं या ठिकाणी आपण कुस्त्या घेतल्या. हाच खेळाडू उद्याचा ऑलिम्पिक स्तरावर जाणार आहे. आमचं लक्ष हे उद्याच्या ऑलिम्पिकवर आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचं सर्व लक्ष आमचं उद्याचा महाराष्ट्राचा खाशाबा जाधव नंतर महाराष्ट्रात कोणी जाईल, त्या महाराष्ट्रातून स्वर्ण पदक मारणारा ऑलिम्पिक मध्ये जाईल, हे आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो. मी सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो. संजय सिंगजी, आपला सुद्धा आभार मानतो की आपण येणाऱ्या काळात आम्हाला नॅशनल द्या. 20 वर्ष तुम्ही नॅशनल दिल्लीपर्यंत घेऊ शकले नाही, पण आम्ही 2 वर्षात 2 नॅशनल या ठिकाणी घेतले. मुरली मोहोळ सुद्धा आमच्या सोबत होते. त्यांच्या माध्यमातून आम्ही कुस्तीगीर संघाला राजाश्रय देण्याचं त्या ठिकाणी काम करून राहिलो. मी सर्वांच्या त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानतो. संदीपजी, आपलं मनापासून धन्यवाद मानतो की आपण कुस्तीगीर संघाचे या ठिकाणी अध्यक्ष झाले आणि खरा तर या विदर्भातल्या कुस्ती संघाला राजाश्रय मिळाला. आपलं सुद्धा मनापासून आभार मानतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद. बहुत बहुत धन्यवाद सर.